बुधवार 15 एप्रिलच्या दिवशी म्हणजे आज देशातला पेट्रोलचा दर आहे 103 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर आहे 90 रुपये प्रति लिटर. देशात मागच्या 4 वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीयेत. देशभरात शेवटच्या वेळी एप्रिल 2022 मध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. तेव्हापासूनच तेल कंपन्यांनी किमती फ्रीज केलेल्या आहेत. पण आता लवकरच पुन्हा या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. देशभरात पेट्रोलचे दर सुमारे 18 रुपयांनी तर डिझेलचे दर तब्बल 35 रुपयांनी वाढू शकतात असं बोललं जाते. म्हणजेच सध्या 103 रुपये असलेला पेट्रोलचा दर 120 रुपयांच्या पार जाऊ शकतो, तर 90 रुपये असलेला डिझेलचा दर थेट 125 रुपयांच्या पार जाऊ शकतो. असं झालं तर याचा मोठा फटका सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे. पण नक्की घडलंय काय? देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर इतके का वाढू शकतात? या मागची नेमकी कारणं काय आणि नव्या किमती कधीपासून लागू होण्याची शक्यता आहे? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कशा वाढलेल्या आहेत ते पाहूयात. तर 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. मिडल ईस्ट मध्ये भडकलेल्या या युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. युद्ध सुरू होण्याआधी एक बॅरल कच्च्या तेलाची किंमत 70 ते 75 डॉलरच्या आसपास होती. पण युद्धामुळे हॉर्मुझचा मार्ग बंद झाला आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. मार्च मध्ये एक वेळ या किमती 120 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्या होत्या. परिणामी अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेत इंधनाच्या किमती 30% वाढलेल्या आहेत. ट्रक चालकांसाठी डिझेलच्या किमती जवळपास 50% वाढवण्यात आल्या. म्यानमार, फिलिपिन्स आणि कंबोडिया यांसारख्या देशांना याचा मोठा फटका बसलाय. या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 50 ते 55% वाढ करण्यात आली आहे. भारताच्या शेजारच्या श्रीलंका, पाकिस्तान यांसारख्या देशात सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे दर चांगलेच वाढलेले आहेत. पण या सगळ्या परिस्थितीत भारतातल्या इंधनांच्या किमती मात्र स्थिर होत्या. कच्च्या तेलाच्या किमती 1.5 ते 2 पटींनी वाढल्या तरी भारतातले पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नव्हते. पण यामुळं आता भारतातल्या तेल कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचं समोर आलंय. सध्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या कंपन्या प्रचंड तोटा सहन करतायत. आता हेच नुकसान आणि तोटा भरून काढण्यासाठीच तेल कंपन्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकतात असं म्हटलं जात आहे. पण मग पेट्रोलच्या किमती 18 रुपयांनी आणि डिझेलच्या किमती 35 रुपयांनी वाढतील असं का म्हटलं जाते? आणि ही दरवाढ कधीपासून लागू होऊ शकतोय हे समजून घेऊया. तर मॅक्वेरी हा ऑस्ट्रेलियातला एक ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिस ग्रुप आहे. हा ग्रुप जगभरातल्या तब्बल 34 देशांमध्ये कार्यरत आहे. या ग्रुपनं अलीकडेच एक रिपोर्ट जाहीर केलाय. या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की भारतात येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. रिपोर्टमध्ये असं म्हणण्यात आलंय की भारतीय तेल कंपन्यांना सध्या पेट्रोलवर प्रति लिटर 18 रुपये आणि डिझेलवरती प्रति लिटर 35 रुपये तोटा होतोय. मार्च महिन्यात भारतातल्या 3 मोठ्या तेल कंपन्यांना दररोज अंदाजे 2400 कोटी रुपयांचा तोटा होत होता. पण त्यानंतर सरकारनं एक्साइज ड्युटीमध्ये प्रति लिटर 10 रुपयांची कपात केली. त्यानंतर हा तोटा कमी होऊन दररोज सुमारे 1600 कोटी रुपयांवर आला. पण अजून सुद्धा तेल कंपन्यांवरती दबाव हा कायम आहे. सध्या सरकार पेट्रोलवरती प्रति लिटर 11.9 रुपये आणि डिझेलवरती प्रति लिटर 7.8 रुपये इतका कर लावत आहे. रिपोर्टमध्ये असं म्हणण्यात आलंय की जरी सरकारनं हा कर पूर्णपणे रद्द केला तरी सुद्धा तेल कंपन्यांना होत असलेलं नुकसान भरून काढता येणं शक्य नाही. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या सरकारी कंपन्या आता हा आर्थिक भार फार काळ सहन करू शकत नाहीत. त्यामुळे आता या कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकतात. सध्या पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सहित देशातल्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका संपल्या की तेल कंपन्या किमती वाढवू शकतात असं देखील या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय. खरं तर भारत आपल्या गरजेचं तब्बल 88% कच्चं तेल दुसऱ्या देशांमधून आयात करतो. यामध्ये मिडल ईस्ट मधनं होणाऱ्या आयातीचा वाटा सुमारे 45% आसपास आहे. रशियातनं होणारी आयात ही 35%, तर अमेरिकेतनं होणारी आयात 6%. यामुळे जेव्हा मिडल ईस्ट मध्ये युद्धाला सुरुवात झाली तेव्हा त्याचा फटका भारतातल्या तेल कंपन्यांना बसला. जून 2010 पर्यंत असं व्हायचं की देशातल्या पेट्रोलच्या किमती केंद्र सरकार ठरवत असे. या किमतींमध्ये दर 15 दिवसांनी सुधारणा केली जायची. पण 26 जून 2010 नंतर सरकारनं पेट्रोलच्या किमती ठरवण्याचं काम तेल कंपन्यांवरती सोपवलं. याचप्रमाणे ऑक्टोबर 2014 पर्यंत केंद्र सरकारच डिझेलच्या किमती ठरवत होतं. पण 19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने हे काम सुद्धा तेल कंपन्यांना सोपवलं. सध्या तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातली कच्च्या तेलाची किंमत, एक्सचेंज रेट
टॅक्स, वाहतूक खर्च आणि इतर घटकांचा विचार करून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरवतात. केंद्र सरकार देशातल्या पेट्रोल आणि डिझेलची बेस प्राइस ठरवत नाही. सरकारकडनं फक्त एक्साइज ड्युटीवरती नियंत्रण ठेवलं जातं. आता एक्साइज ड्युटी ही पूर्णपणे काढून टाकली तरी तेल कंपन्यांना होत असलेलं नुकसान भरून येणार नाहीये. त्यामुळे तेल कंपन्यांपुढे दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही असं म्हटलं जात आहे. आता ही दरवाढ विधानसभेच्या निवडणुकांनंतर होण्याची शक्यता काय? तर देशामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये इंधन दरवाढीच्या बाबतीत हाच पॅटर्न पाहायला मिळालाय. म्हणजे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत शेवटची वाढ ही एप्रिल 2022 मध्ये झाली होती. त्यावेळी उत्तर प्रदेश आणि पंजाब सारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत्या. त्यामुळे तेल कंपन्यांनी नोव्हेंबर 2021 पासूनच जवळपास 137 दिवस पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या होत्या. रशिया आणि युक्रेन यांच्यात फेब्रुवारी 2022 ला युद्धाला सुरुवात झाली होती. त्यानंतर जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या. पण भारतात त्यावेळी निवडणुका होत्या, त्यामुळे देशभरात पेट्रोल डिझेलच्या किमती या वाढल्या नव्हत्या. पण निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर फक्त 12 दिवसांनी किमती या वाढवण्यात आल्या. पुढच्या अवघ्या 16 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये 14 वेळा वाढ करण्यात आली. आता हाच आधीचा पॅटर्न पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणुकीनंतर भारतात फॉलो केला जाऊ शकतो असं म्हटलं जातंय. पण सध्या तरी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. पण जागतिक मार्केटमधली कच्च्या तेलाची परिस्थिती पाहता भारतात तेल कंपन्यांवरती किमती वाढवण्याचा दबाव आहे. आणि या आधीच्या दरवाढीचा पॅटर्न पाहता 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती या वाढवल्या जातील असं म्हटलं जात आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? निवडणुका झाल्यानंतर देशभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झालेली दिसेल का? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.